नमस्कार. आता आपण आहोत काळाचुकीच्या जिजामाता नगरमध्ये. या जिजामाता नगरमध्ये बरेच वर्ष गेली 30 वर्ष पुनर्विकासाचा प्रश्न भेडसावत आहे. जिजामाता नगरचा पुनर्विकासाला आमचा विरोध नाही, परंतु आमचा निर्णय ठाम 22 माळ्यापर्यंत थांब. हा बॅनर लागल्यानंतर जिजामाता नगरमध्ये जो चर्चेनं उदान आलं त्याबद्दल एक 6 सोसायट्या पुढे आल्या आणि त्या 6 सोसायटीच्या पैकी त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपण त्या सोसायट्यापैकी प्रत्येक सोसायटीचं सभासदाचं मत जाणून घेऊया. त्यामध्ये श्रद्धा सबुरी सोसायटी, ओम श्री गणेश कृपा सोसायटी, रवळनाथ भुवन सोसायटी, साईनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था, महेश्वर महादेव सहकारी सोसायटी आणि साई प्रसाद या 6 सोसायट्यांपैकी सगळे सभासद या ठिकाणी जमलेले आहोत आणि त्यांचं आपण मत जाणून घेऊया. धन्यवाद. मुख्य प्रवर्तक अध्यक्ष श्री अंकुश नाईक बोलतोय की आमची खरी प्रकल्पाला सुरुवात 2012 पासून सुरुवात झाली. त्यावेळी आम्हाला 22 माळ्याचा प्लॅन संग्राम शिबिर यांना आम्ही पसंती दिली. त्यानंतर 2012 ते 2016 पर्यंत सर्वे झाले आणि लोकांचे पात्र घरमालकांचे पात्र अपात्र ह्याची रजिस्टर आमच्याकडे आले. त्यानंतर 2021 ते 22 दरम्यान 2021 ते 22 दरम्यान आम्हाला पारसभाईने 22 माळ्याचं 8 इमारती, 27 माळ्याची 8 इमारती, 30 माळ्याची 7 इमारती, 36 माळ्याची 6 इमारती असा आमच्यासमोर प्लॅन ठेवला. त्यावेळी आम्ही 22 माळ्यालाच मंजुरी दिली. त्यानंतर 28/12/2021 बार चार्ट दिला आम्हाला. बांधकाम कधी करणार आणि ते कसं पूर्ण करणार, पहिली इमारत कधी बांधणार, ती कधी पूर्ण करणार असं आम्हाला त्यांनी सांगण्यात आलं आणि त्याचा आम्हाला बार चार्ट त्यांनी प्रोव्हाइड केलं. त्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला मीटिंगमध्ये सांगितलं की ज्या परवानगी आहेत त्या आमदारांनी मिळवून दिल्या आणि त्यांनी बिल्डर विकासकाला सहकार्य केलं. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2022 साली पारसभाईने आत्महत्या केली. त्यानंतर आमचा प्रोजेक्ट थोडा तिथे थांबला. त्यानंतर 2 फेब्रुवारी 2023 हुकुमशेठ आणि अँकर ह्याने आमची लोअरपर्यंतला मीटिंग घेतली. त्यावेळी त्यांनी आम्हाला 36 माळ्याचा प्लॅन दाखवला. पण त्यानंतरसुद्धा आम्ही सांगितलं की आम्हाला 22 माळेच हवे, की आम्हाला 22 माळ्याच्या पुढे जायचंच नाही आहे. तर त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की जिथे बहुमत असेल तिथे आम्ही त्या प्रकारच्याच बिल्डिंगी बांधणार. म्हणून आम्ही त्यानंतर परत आम्हाला 36 माळ्याचेच प्लॅन दाखवत आहेत. तर आम्ही ते नामंजूर करून मीटिंगमधून उठून आलो सरळ आणि आम्ही त्यांना सांगितलं स्पष्ट की आम्हाला 22 माळेच हवेत. मी श्रद्धा सबुरी सहकारी गृहनिर्माण संस्थेचा मुख्य प्रवर्तक अध्यक्ष सत्यवान सावंत. गेली अनेक वर्षे 1995 पासून आत्तापर्यंत 30 वर्षामध्ये ह्या विकास कामासाठी आम्ही आतुरतेने इकडे तिकडे पळतो आहोत, परंतु अद्याप कोणत्याही कामाची पूर्तता झालेली नाही आहे. यापूर्वी 2012ला पारसभाई पोरवाल यांनी आम्हाला परत त्यांनी ॲग्रीमेंट केली आणि ॲग्रीमेंट केल्यानंतर त्यांनी 22 माळ्याची इमारत प्लस संक्रमण शिबिर 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये देतो म्हणून सांगितलं होतं. परंतु ते 2022ला त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्याच्यानंतर तीच इमारत 22वरनं 27वर झाली, 27वरनं 33वर गेली आणि त्याच्यानंतर ते मयत झाल्यानंतर त्यानंतर पारसभाई आणि अँकर कंपनीचे मालक शाह म्हणून आहेत, त्यांनी हे ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला 22 माळ्याचं पहिलं देतो म्हणून सांगितलं. त्यानंतर त्यांनी हळूहळू ते 43 माळ्यापर्यंत नेलेलं आहे. परंतु आम्ही त्यांच्या मीटिंगला वारंवार जात होतो, परंतु त्यांनी सांगितलं 22 माळ्याची इमारत होणारच नाही तुमची, तुम्हाला जी 33 माळ्यामध्येच जावं लागेल. त्यामुळे आम्ही या 6 सोसायट्या आम्ही बाजूला झालो आणि बाजूला जाऊन आता याच्यानंतर ते पुढच्या परिक्रमा करतात. त्यामध्ये आम्ही आर्किटेक्टला जाऊन त्यांच्याशी आम्ही बोलणी केली. साहेबांनी सांगितलं
की आत्तापर्यंत कोणी तो 22 माळ्याची मागणी करण्यासाठी आले नव्हते, परंतु तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. की जेणेकरून 22 माळ्यासाठी मीही इच्छुक आहे की गरीब लोक राहतात, त्या गरिबांना 22 माळ्याच्याच इमारतीमध्ये राहणं चांगलं गरजेचं असेल. तर तुम्हाला आमच्याकडनं तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल आर्किटेक्ट म्हणून. त्यानंतर आम्ही आपलं आर्किटेक्ट आणि त्या आर्किटेक्टने काही प्रश्न विचारले आम्ही आर्किटेक्टना. तर त्यांनी सांगितलं हे जे 22 माळ्याचं 43 माळ्याचं प्लॅन हे मी स्वतः बनवलेलं नाही आहे, अँकर कंपनीनेच बनवलं, त्यामुळे माझी काय त्याच्यावर स्वाक्षरी झालेली नाही. त्यानंतर L&T बरोबर तो करार केला होता विकासकाने, तोही त्याच्यावर मी माझी स्वाक्षरी झालेली नाही. आता ह्याच्यामध्ये खरं खोटं काय आहे ते आम्हालाच कळत नाही आहे. त्यानंतर आम्ही काही ह्याच्यामध्ये चांगले आर्किटेक्ट वगैरे आहेत, नाही आपले प्रभूसाहेबांशी बी आमची मीटिंग झाली. प्रभूसाहेबांनी सांगितलं हे तुमची पूर्णपणे फसवणूक करतायत. 22 माळे हे तुमचं हे योग्य आहे, पण तुम्ही 43 माळ्यामध्ये गेला तर अक्षरशः तुमचा कोंडमारा होईल आणि तुमची हालत बेकार होईल. आणि हा जवळजवळ 10,000 कोटी प्रॉफिटचा त्यांचा बिझनेस त्यात चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये गरिबांना मारण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही नाईलाज असतो, आम्ही आमची वेगळी चूल मांडून आम्हाला 22 माळ्याची जो विकासक हे देईल, इमारत बांधून देईल, त्याच्यासोबत आम्ही असू आणि आमची लढाई पूर्णपणे चालूच ठेवू. आणि खरोखर गरजेचं आहे